गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही निघतोय थेट कसाऱ्यासाठी. धुळेमध्ये जरा थांबायचं आहे, थोडी शॉपिंग करायची बाकी आहे अजून. आणि त्याच्या पुढं काय विकीचं गाव आहे कोणतं तरी, जोडगे तिथं पण थांबायचं आहे. तो बोलतो तिथून सगळ्यांना जिलेबी वगैरे तिथली फेमस आहे, बोलतो जिलेबी सगळ्यांना घेऊन देईल आणि मग डायरेक्ट कसारा. आज काही करून कसारा गाठायचाच आहे, रात्र झाली तरी चालेल. आज डायरेक्ट फायनल डे आहे. आज शेवटचा दिवस आणि शेवटचा ब्लॉग. भेटूया आता बाईकवरती. आता निघालो आपण रस्त्याला. जवळजवळ 400 किलोमीटर सर्व निघतो. बॉर्डर ना, MP महाराष्ट्र बॉर्डर तो बनवणार आहे ते 4-5 वर्षानंतर. 4-5 वर्षानंतर काम चालू करतील, मग 10-15 वर्षात होऊन जाईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशची बॉर्डर आहे. राईड करता करता फसलोय आम्ही. आम्हाला चारही बाजूंनी लाईनी घेरले. 217 किलोमीटर काय आहे तुला? अरे काय शांभाऊ टकलू आहे टकलू. याला 217 किलोमीटर कसारा आहे. 217 काय आलं? मोठी गाडीवाला छोटी म्हणलं काय झालं ते. काय नाही चल रे. ठोकलाय बघतो तू त्याला. मला वाटलं कोणाला चॅम्पटाला काय. चल आता विकेत मला वाटलं कासार पोहोचला असेल. गॅस फिरला आज विकेत चाललाय ना. खालून जायला कसं साहेबांनी त्याला सांगितलं खालून जायला होतं. चालतो मी साहेबांनी त्याला खालून जायला सांगितलं होतं वाटतं. आपलं साहेब ऐकतोय का? आता सध्या आम्ही आहेत धुळेमध्ये. ते जेवण करायला ब्रेक घेतला होता. 200 किलोमीटर कवर केलं डायरेक्ट. आता श्याम बोलते त्याला काहीतरी शॉपिंग करायची आहे. बघू. मी तर त्याला बोललो आम्ही जातो वाटलं तर पुढं निघून तुला काय शॉपिंग करायची ती कर. म्हणजे तसं निश्चित झाला आहे. जर लवकरात लवकर गावाला पोहोचत असेल तर मग लवकरच जाऊ ना, असं माझं म्हणणं होतं. थोडंसं टाईमपास करण्यात माझ्या नाही करतो. रात्र होईल जायला. बरोबर ना भाऊ? काय वाटतंय तुला? याच्या मागे जर लागलं तर तुला काय वाटतंय? हां, त्यामुळे माझं म्हणणं आहे का पहिला नडू द्या किती नाडायचं आहे तेवढं. आता जोडग्यापर्यंत या विकेट जोडीला जाऊ. जोडग्याला काय त्याचा विषय करू. गप कार्यकारी निघून तिथून पुढं तर परवान रस्ते माहिती आहे.
हाय गाईस, आपण पोहोचले आता जोडगेमध्ये आणि ते की भाऊ घेतोय जिलेबी. इथं जिलेबी घ्यायला थांबलेलो आहे. जिलेबी घेतो आणि मग पुढे निघू. बराच उशीर झाला आहे, आता टाईम पण वगैरे 5 वाजले जवळजवळ आणि अजून 200 किलोमीटर आहे कसारा आम्हाला. 200 किलोमीटर कवर करायचं आहे. 5 वाजले मला वाटतं 8 साडेआठ वाजेपर्यंत व्हायला पाहिजे. बघू पण आता किती वेळ लागतो. डायरेक्टरची तुंबले दाखव, हे दाखव, एक बघ. आमची राईड संपते आता 120 किलोमीटर नंतर. हो. पण आता हे जे शेवटचे 120 किलोमीटर आहेत ते आमच्याच्याने होत नाही आहेत. तुम्हाला आता सांगू शकत नाही. आमचे विकू भाऊ म्हणतायत का मी याच्यानंतर बाईक घेणार नाही, 4 व्हीलर घेणार आहे. त्यांच्या बाबतींना आता लग्नाचा हरकत नाही, मी चालवणार नाही. आणि भाऊचं तोंड तर काय बोलत नाही, पण भाऊचं एक पार्ट बोलू शकतो. त्याशी बोलायचं की तुम्हाला? तुम्हाला माझ्या रेषा फ्लॅट डिस्काउंट मिळेल. माझ्या रेषा आणि हे भाऊचं खूप स्ट्रगल आहे. 3,500 चालल्यानंतर भाऊने एवढं स्ट्रगल करून खूप मेहनत. ते आपण म्हणतात ना हँडक्राफ्ट, तसं हे नाहीये. हे बोचा क्राफ्ट आहे. हे बोचा क्राफ्ट आहे. हाय गाईज, गुड इव्हनिंग किंवा गुड नाईट. आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही आता करतोय कासाऱ्यामध्ये एंटर. हा कासाऱ्याचा प्रवेशद्वार, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार. आता आम्ही सगळे इथं जमा झालो आहे. आता एंटर करणार आहे कासाऱ्यामध्ये. फायनली आमची राईड इथं संपली असं जाहीर करू शकतो, मला असं वाटतंय. अरे इकडे बघ, पिछे देख. काय टायमिंग आहे. पप्पा पण आले, तर गाडी गेला की पप्पांची पण गाडी आले. सगळे सुखरूप व्यवस्थित आले रिटर्न. काही विदाऊट कॅज्युअलिटी कधी काही झालं नाही, काही नाही, काही नुकसान नाही. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चंदा में थारी चांदनी बनता मन में